मैबाप हो अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे आणि या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय भगवान पंढरीश पांडुरंगाकडे विनंती करतायत. विनंती करतायत. कोणती विनंती करतायत? तर या पूर्ण अभंगामध्ये एक सिद्धांत आहे आणि तो सिद्धांत पटवून देण्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांनी 3 दृष्टांताची नियुक्ती केलेली आहे. सिद्धांत आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये, तैसे राहो माझे मन. तैसे राहो म्हणजे प्रश्न निर्माण होतो की कैसे राहो, कसं राहिलं पाहिजे. तर त्याचं उत्तर महाराज देतात. पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईच्या मनाची जी स्थिती होते तसं तुझं भजन करत असताना माझ्या मनाची स्थिती तशी व्हावी. पुत्राची शुभ ऐके जेवी माता, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. हे जर कळलं नसेल ना देवा तर दुसरे एक उदाहरण दिलं. कशाचं? हरिण माहिती आहे ना तुम्हाला? हरिण लक्ष देऊन ऐका. हरिण माहिती आहे ना, म्हणजे आपल्याला लहानपणी कानाला उचलून दाखवतात ते नाही बरं का. ते जंगलातलं जे हरिण असतं त्याला पकडण्यासाठी ज्यावेळेस तो पारधी त्याला पकडतो त्यावेळेस तो त्याच्या पाठीमागं कधीच जात नाही. मग तो काय करतो, त्याच्या जवळ एक सुंदर असं बिन नावाचं वाद्य असतं आणि ते बिन नावाचं वाद्य त्याच्या जवळ असतं. मग तो काय करतो, ते बिन नावाचं वाद्य काढतो आणि एका झाडावरती बसून सुंदर अशी बिन वाजवतो आणि त्या बिनेचा नाद ऐकण्यासाठी आसुसलेलं आतुरलेलं ते हरिण त्या आवाजाकडे आकर्षित होतं आणि त्या रागामध्ये, त्या रागिणीमध्ये ते शांतपणे तल्लीन होऊन जातं. ज्या वेळेस ते शांतपणे उभा राहिलेलं असतं त्यावेळेस त्या संधीचा फायदा घेऊन तो पारधी काय करतो, आपल्या भात्यातला बाण काढतो आणि त्याला मारून टाकतो. आणि ज्या वेळेस ते हरिण खाली पडतं त्यावेळेस ते हरिण त्या पारध्याला म्हणतं, दादा माझा काहीच दोष नाही तरी पण तू मला मारलं. तर तो पारधी म्हणतो, अरे तुझा दोष काही नाही पण तू खाद्य माझं आहे ना आणि तू खाद्य माझं असल्यामुळे मी तुला मारलेलं आहे. हरिण म्हणतं, ठीक आहे तुम्ही मला मारलेलं आहे, तुम्ही मला खाणार पण आहात, निश्चित खा, काहीच अडचण नाही, पण जोपर्यंत माझा शेवटचा श्वास आहे तोपर्यंत तू ही बिन वाजवायची बंद करू नको, फक्त एवढीच तुला माझी विनंती आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात, जसं की त्या हरणाला त्या बिनेचा नाद ऐकायचा होता आणि तो बिनेचा नाद ऐकण्यासाठी जसं त्या हरणाला स्वतःच्या देहाचा सुद्धा विसर पडला, महाराज सांगतात बस अगदी अशाच पद्धतीने तुझं भजन करताना मला सुद्धा माझ्या शरीराचा, माझ्या देहाचा विसर पडला पाहिजे. नादे लुब्ध झाला मृग, तैसे राहो माझे मन. तेव्हा हे जरी कळलं नसेल ना तरी अजून एक उदाहरण देतात महाराज. कासवीन माहिती आहे तुम्हाला? कासवीन, तिला स्तन नसतात. स्तन नसतात तिला. मग कोणी म्हणेल की ती तिच्या पिलांची पुष्टी कशी करते, ती तिच्या पिलांना ऊर्जा कशातून देते? तर महाराज सांगतात, ती फक्त तिच्या पिलाकडे प्रेमाने पाहते. काय करते? त्या पिलाकडे प्रेमाने पाहते. कासवीचे बाळ वाडे कृपा दृष्टी. ती आई त्या पिलाकडे प्रेमाने पाहते आणि ते पिल्लू त्या कासविनीकडे पाहतं आणि जेव्हा त्या दोघांची नजरानजर होते त्यावेळेस त्या नजरेतून प्रेम पाहणा त्या पोराला मिळत असतो. आणि ज्या वेळेस ते दोघं एकमेकाकडे पाहत असताना त्यावेळेस त्यांना या जगाचा विसर पडलेला असतो. महाराज म्हणतात, बस तुझं भजन करत असताना मला सुद्धा अशा पद्धतीने या जगाचा विसर पडला पाहिजे. तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माये, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. असा हा अभंगाचा शब्दशः सरळ भावार्थ. विठाल विठ्ठल. महाराज, परमार्थ हा जो विषय आहे ना, परमार्थ हा जो विषय आहे तो शरीरातल्या कुठल्याही अवयवाचा विषय नाही. तर परमार्थ हा विषय कशाचा आहे? परमार्थ हा विषय आहे मनाचा आणि करावा लागतो तो पण मनासाठीच. लोक म्हणतात की परमार्थात आल्यानंतर माणसामध्ये बदल होतो. मग माणसामध्ये बदल होतो म्हणजे काय होतं? त्याला शिंग फुटतात का? त्याला शेपूट फुटतं का? नाही. मग बदल होतो म्हणजे नेमकं काय होतं?
तर त्याच्या चालण्यामध्ये, बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, बसण्यामध्ये काय होतो? बदल होतो. मग परमार्थात आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये बदल होतो, कारण परमार्थ हा मनामध्ये बदल करणारा आहे. म्हणून मनासाठी परमार्थ आहे आणि करावा लागतो तो पण मनासाठीच आणि मनानेच. विठ्ठल विठ्ठल. भगवंत अर्जुनाला सांगतात, पुढे सरून बसा, या पुढे. पाठीमागे बसलेले जरा समोर या, जागा मोकळी आहे, रोडवर लोक बसायला लागले. समोर या सरा, जागा पुरणार नाही अजून, फुलापर्यंत लोक भरपूर येणार आहेत. उठून पुढे बसा. समोर या, समोर मोकळी जागा ठेवू नका. या समोर पुरुषांची एक लाईन आणि महिलांची एक लाईन. समोर चला, पाठीमागे रस्त्यावर लोक आहेत. या समोर या, समोर या, पाठीमागे बसलेले समोर या. डायरेक्ट हो डॉक्टर, पाठीमागे सगळे लोक पुढे जागा आहे समोर या. पाठी समोर परत लोकांना जागा पुरणार नाही, रस्त्यावर लोक उभे राहतील. विठ्ठल विठ्ठल. शांतपणे बसून घ्या. अभंगाचा सरळ भावार्थ तुमच्या समोर मांडलेला आहे आणि परमार्थ हा विषय कशाचा आहे ते सांगितलं. परमार्थ हा विषय कशाचा आहे? तर मनाचा आहे. भगवंत अर्जुनाला सांगतात की अर्जुना, तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेम धरी. तू पहिल्यांदा तुझं मन अर्पण कर. काय कर? मन अर्पण कर. मय्येव मन आदत्स्व मयी बुद्धिम निवेशय निवशिष्यशी मय्येव आता ऊर्ध्वं न संशयः. तू पहिल्यांदा मन अर्पण कर, बुद्धी अर्पण कर, सर्वस्वाने मला भज, तेव्हा तुला माझी प्राप्ती होईल. म्हणजे हे मन देवाला अर्पण करावं लागतं बरं का महाराज. हे मन देवाला अर्पण करावं लागतं, पण मन देवाकडे येतच नाही. एक मन म्हणतं चला कीर्तनाला, दुसरं मन म्हणतं कीर्तन ऐकून कुणाचं चांगलं झालंय, तिसरं मन म्हणतं नाही जायचं तर नको जाऊ, आपण जरा लांब बसू. लोक चांगल्या चांगल्या चपला घालून आलेले असतात, आपण एखादी घरी घालून जाऊ. पण दुसरं मन लगेच म्हणतं नको नको नको, जर कुणी पाहिलं तर इज्जतीचा पंचनामा व्हायचा. म्हणजे संकल्प विकल्प करणं हा मनाचा काय आहे? स्वभाव आहे. हा मनाचा स्वभाव आहे. बघा, असं कीर्तन भजन ऐकलं की लगेच असं वाटतं की आता सगळ्या वाईट गोष्टी सोडल्या पाहिजे आणि देवदेवाला लागलं पाहिजे, चांगलं कर्म केलं पाहिजे. पण लगेच दुसरं मन म्हणतं अरे ते सांगायचं कामच आहे त्यांचं, ते सांगतच असते, त्यांचं काय ऐकायचं. म्हणजे संकल्प विकल्प करणं हा मनाचा काय आहे? स्वभाव आहे. काय आहे? स्वभाव आहे. महाराज म्हणतात या मनाला देवाकडे आणण्यासाठी मी काय काय नाही केलं, काय काय करीतो या मना, परीन ऐके नारायणा, करू नये त्याची करी विमंचना, नेऊ पतना आदरिले. महाराज म्हणतात हे मन एक मिनिट सुद्धा शांत बसत नाही, फक्त जे करायचं ते करत नाही. विठ्ठल विठ्ठल. मग मला सांगा, मनाला शांतीची गरज आहे की नाही? ऐक नाही बोलत चला, या मनाला शांती पाहिजे की नाही? पाहिजे की नाही? एक वाक्य मी तुम्हाला सांगते, कळलं तर बघा. अगर शांति की इच्छा चाहते हो तो पहले इच्छा को शांत करो. समजलं? जर तुम्हाला शांती मिळवायची इच्छा असेल तर पहिलं इच्छेला शांत केलं पाहिजे. पण ये इच्छा बड़ी कमबख्त होती है, ये इच्छा बड़ी बेवफा होती है, पूरी होते ही बदल जाती है. है की नाही? एक इच्छा पूर्ण झाली की लगेच दुसरी इच्छा नजरेसमोर उभीच राहते. विठ्ठल विठ्ठल. हा मनाचा काय आहे? हा मनाचा स्वभाव आहे महाराज. म्हणून या मनाला तुझ्याकडे आणण्यासाठी महाराज म्हणतात मी काय काय नाही केलं, सगळे प्रयत्न केले, पण हे मन तुझ्याकडे यायला तयार नाही. हे मन तुझ्याकडे येत नाही, कारण या मनाला वेग आहे महाराज. या मनाला वेग आहे. किती वेग आहे? बहुचंचल चपळ, बहुचंचल चपळ, बहुचंचल
चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. महाराज म्हणतात या मनासारखं चंचल काहीच नाही, आहे की नाही. भगवान श्रीकृष्ण सुद्धा सांगतात मनश्चंचलम हे कृष्ण प्रमाती बलवदृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायू रेव सुदुष्करम. हे मन चंचल आहे, या मनाला जेवढा वेग आहे तेवढा या जगात कशालाच नाही. जर इथून मुंबईला जायचं असेल तर मला वाटतं 6-7 तास लागत असतील. हा, जर विमानाने गेलात तर 1 तास लागेल, आहे की नाही. विमानाने गेलात तर 1 तास लागेलच. पण मन गेलं आलं पण पुन्हा घरी पण गेलं माझ्या, इतका त्याला वेग आहे. मनासारखा वेग कशालाच नाही महाराज. आणि म्हणून हे मन चंचल आहे आणि म्हणून ते देवाकडे येत नाही. आणि म्हणून ते म्हणतात ना मन बड़ा चंचल है कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं, जितना इसे समझाऊं उतना ही मचल जाए. सच कहता हूँ सच कहता हूँ सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. राधे तेरे चरणों की गरधूर जो मिल जाए. सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. नजरों से गिराना ना चाहे जितनी सजा देना, चाहे जितनी सजा देना. नजरों से जो गिर जाए मुश्किल ही संभल पाए. सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. हे मन चंचल आहे. या मनाला तुम्ही सांगा जितना इसे समजाऊ उतना ही मचल जाए. जेवढं जेवढं या मनाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला महाराज म्हणतात तेवढं तेवढं ते वेड्यावानी करतं. विठ्ठल विठ्ठल. मग मन करत नाही का, मन करत नाही का. मन करतं पण जे करायचं ते करत नाही. महाराज भगवंताचं नाव अमृतापेक्षाही गोड आहे. गोड आहे की नाही. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा. कावाना घे, कावाना घे. अमृताहुनी गोड. अमृतापेक्षाही त्या भगवंताचं नाव गोड आहे. पण ते मनाला घेऊ वाटतं का. मन ते भगवंताचं नाव अमृतापेक्षा गोड आहे पण घ्यायला तयार होतं का मन. नाही. अमृतापेक्षाही भगवंताचं नाव गोड आहे पण मन घेत नाही. दारू कडू आहे पण मन सोडत नाही. विठ्ठल विठ्ठल. बघा तुम्ही दारू पिताना डोळे झाकतील, तोंड वाकडं करतील पण दारू पितीलच. ते सोडणार नाही. एकाने काय केलं, आपल्या बायकोलाच एक झाकणभर दारू पाजली आणि त्या बाईने असं केलं, थू किती कडू आहे म्हणे. तो म्हटला तुला आज कळलं का हे दुःख मी कसं पचवत असेल. अगं माझं मला माहित, तुला वाटत असेल एन्जॉय करतो पण तसं काय नाही. विठ्ठल विठ्ठल.
गोष्ट आहे की नाही. पिणाऱ्या माणसाला किती समजावून सांगा ते तेवढ्या पुरतं मान हलवते, पण पुन्हा त्याच वाटेला त्याचा चालू होतं, त्याचं मन थांबवत नाही. कारण मनाचा तसा स्वभाव बनलेला असतो महाराज, मनाला ती सवय लागलेली असते. मी एक आणखी एक उदाहरण तुम्हाला सांगू का. एक जण डॉक्टरकडे गेले दात काढण्यासाठी, बरं का, नीट लक्ष देऊन तुम्हाला सोपं सांगते मी तुमच्या भाषेमध्ये. आणि दात काढण्यासाठी डॉक्टरकडे गेल्यानंतर ते डॉक्टरांनी सांगितले, बघा तुमचा दात काढायचं म्हटल्यावर असं जर काढलं तर तुम्हाला त्रास होईल, त्यासाठी तुम्हाला भुलीचं इंजेक्शन द्यावं लागेल. कशाचं? भुलीचं. पण भुलीचं इंजेक्शन महाग आहे, तुम्हाला ते परवडेल का? त्यावेळेस ते म्हटले, डॉक्टर साहेब आपल्याला काय हे परवडणार नाही, इतकं महाग परवडणार नाही. मग डॉक्टरांनी विचार केला त्याला पर्याय काय करायचा. डॉक्टरांनी थोडं डोकं चालवलं आणि डॉक्टरांनी त्याला विचारलं, घेत असता का? तो म्हटला हो. म्हटला त्याच्यात काय, घेतो म्हटलं. मग म्हटले तुम्ही काय करा, आपण तसंच करू म्हणजे तुम्हाला हिम्मती. डॉक्टरने कंपाऊंडरला सांगितलं एक पॅक भर. एक पॅक भरलं आणि लावली. मग त्याला डॉक्टरांनी विचारलं आता हिम्मत आली का? तो म्हणला थोडी थोडी आली. मग कंपाऊंडरला परत सांगितलं आणखी एक पॅक भर. आणखी एक पॅक भरलं. डॉक्टरांनी विचारला आता आली का? तो म्हटलं आता अजून थोडी आली, थोडी. परत कंपाऊंडरला सांगितलं आणखी एक पॅक भर. आणखी एक पॅक भरला आणि आता डॉक्टरांनी विचारलं आता हिम्मत आली का? तो म्हटला आता कुणाच्यात हिम्मत आहे माझ्या दाताला हात लावायची. म्हणजे झालं सगळं उलट झालं ना. विठाल मनाचं असंच आहे महाराज, मनाचा स्वभावच तसा आहे. विषय विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. परमार्थ हा गोड आहे पण मनाला तो आवडत नाही. आणि संसार हा कडू आहे पण मन सोडायला तयार होत नाही. आणि म्हणूनच महाराज सांगतात हे मन देवाकडे येत नाही, देवाच्या भजनाला लागत नाही. पण का येत नाही हे मन देवाकडे, याचं कारण मी तुम्हाला सांगेल. तुम्ही मगासपासून सांगितलं की मन देवाचं भजन करायला तयार होत नाही, बरोबर आहे. पण ते का होत नाही याचं कारण मी तुम्हाला सांगते. तर मनाला देवाकडे न येण्याची 3 कारणं आहेत. किती कारण आहेत? कोणती कोणती? तर 3 कारण आहेत. त्यातलं पहिलं कारण असे की मनाला बंधन आवडत नाही, म्हणून मन देवाकडे येत नाही. दुसरं कारण कोणतं? देवाकडे मन का येत नाही? दुसरं कारण कोणतं? तर दुसरं कारण असे मन जर देवाकडे गेलं तर त्या मनाचं अस्तित्व राहू शकत नाही, मनाचं अस्तित्व शिल्लक राहत नाही, म्हणून मन देवाकडे येत नाही. आणि तिसरं कारण कोणतं? मन देवाकडे का येत नाही तर याचं कारण असे या मनावरती अनादी कालापासून विषयाचे संस्कार पडलेले आहेत, म्हणून हे मन देवाकडे येत नाही. 3 कारणं तुम्हाला संपली. या देवाला जर भजायचं असेल, मनाला जर देवाकडे आणायचं असेल तर तुम्हाला ही कारणं समजणं महत्वाचे आहे. पहिलं कारण कोणतं सांगितलं? मनाला बंधन आवडत नाही म्हणून मन देवाकडे येत नाही. दुसरं कारण कोणतं सांगितलं? जर मन देवाकडे गेलं तर मनाचं अस्तित्व शिल्लक राहत नाही. आणि तिसरं कारण कोणतं सांगितलं? या मनावरती अनादी कालापासून विषयाचे संस्कार झालेले आहेत, म्हणून मन देवाकडे येत नाही. विठ्ठल विठ्ठल. ह्या मनाला परमार्थात आलं की बंधन आहे की नाही? परमार्थ आल्यानंतर ह्या मनाला काय करावं लागतं? माळ घालावी लागते, गंध लावावा लागतो. हे बंधन आहे. माळ घालणं हे काय? बंधन आहे. गंध लावणं हे काय? बंधन आहे. एकादशी करणं हे काय? बंधन आहे. वारी करणं हे पण काय? बंधन आहे. पण मनाला बंधन आवडत नाही. मनाला माळ घालायला आवडत नाही, मनाला एकादशी धरायला आवडत नाही, मनाला वारी करायला आवडत नाही. आणि म्हणून मन देवाकडे येत नाही, म्हणजे मनाला बंधन आवडत नाही. बघा तुम्ही मायांनो, तुम्हाला लगेच समजेल बरं का. जर आपलं लहान लेकरू आहे आणि घर असं उंच आहे आणि लेकरू आपलं रांगायला लागलं, घर उंच आहे आणि लेकरू रांगायला लागलं की माई तुम्ही काय करता? त्याच्या दरवाजाला फळी लावता की नाही? ती लावलेली फळी त्या बाळाला आवडते का? नाही आवडत. बरं ती फळी त्या बाळाच्या हिताची आहे का अहिताची आहे?
हिताची आहे म्हणून ती फळी लावली जाते. पण बाळाला, त्या लेकराला असं वाटतं की नाही, आई माझी दुश्मन आहे, तिने ही फळी नको लावायला पाहिजे होती आणि मला बाहेर जाता यायला पाहिजे होतं. पण आईला काय वाटतं, रांगत रांगत जर माझं लेकरू बाहेर गेलं आणि तिथून खाली पडलं तर त्याच्याच पायाला लागेल, हाताला लागेल, म्हणून आई काय करते, तिथं फळी लावते. तसं या परमार्थामध्ये साधू संतांनी काही बंधनं घालून दिलेली आहेत आणि ती बंधनं ह्या सामान्य जीवाच्या हिताची आहेत, पण मनाला ती आवडत, मनाला नाही आवडत. आज बघा तुम्ही, पोरीला जर लग्न करायचं म्हटलं तर ती पोरगी पहिल्यांदा पोराला फोन करून सांगते की हे बघ, तुला जर माझ्या सोबत लग्न करायचं असेल तर माझी पहिली अट, मी खेड्यात राहणार नाही. बघा, बंधन सांगते मी, मनाला बंधन आवडत नाही. मी खेड्यात राहणार नाही. माझी दुसरी अट, मी शेतात जाणार नाही. मी शेतात जाणार नाही मग काय गांजरं खाणार का? मी शेतात जाणार नाही. आणि माझी तिसरी अट, तुझे आईबाप आपल्या घरात जमणार नाही. नाही. सासू सुनेला जमत का नाही? का जमत नाही? पॉइंट आहे बर का. सासू सुनेला जमत का नाही? कारण सासू बंधन घालते. काय करते? सासू बंधन घालते आणि सुनेला ती बंधनं नकोय. सुनेला बंधन आवडत नाही. सासू म्हणजे सारखी सूचना देते ती सासू, आणि सून म्हणजे सासूचं एक सुद्धा सुनून घेत नाही ती सून. सासूचं सुनून घेत नाही, तिला म्हणायचं सून. सासू सुनेवरती बंधन घालते म्हणून सुनेला सासू नकोय. आणि नंतर पण ती काय करते? प्रायव्हसी मागते. पोराला म्हणते, बघ, माझ्या मोबाईलला हात लावायचा नाही, मी माझ्या मोबाईलचा पासवर्ड तुला सांगणार नाही, तू तुझ्या मोबाईलचा पासवर्ड मला सांगू नको. म्हणजे मला प्रायव्हसी पाहिजे, मला कुणाचंही बंधन नकोय. बघा, मी तुम्हाला फार सुंदर सांगेल. एक जणाचं पोट दुखायला लागलं. पोट दुखायला लागल्यानंतर त्याची पत्नी आली, म्हटली, अहो पोट दुखतंय, म्हटलं दवाखान्यात जावा. त्यावेळेस तो म्हणतो, तिथं मोबाईल आहे, डॉक्टरला फोन लावावा लागेल. त्यावेळेस ती म्हणते, डॉक्टरला फोन लावते, लॉक सांगा. लॉक सांगा म्हटल्यानंतर हा म्हटला, नको नको, डॉक्टरला फोन नको लावू. राहिलं पोटात दुखायचं राहिलं. समजलं? ज्याला समजलं त्याला धन्यवाद. विठाला विठाला. म्हणजे मला सांगायचंय काय, मनाला सैराट राहायची सवय. सैराट म्हणजे मोकळेपणा, बिनधास्तपणा, अजिबात कोणाचंही बंधन नकोय. आणि परमार्थात आल्यानंतर बंधन असतात, त्यामुळे ते मन परमार्थात येत नाही, ते मन भजन करत नाही. दुसरी गोष्ट, मन देवाकडे का येत नाही, मन भजन का करत नाही, याचं दुसरं कारण ते जर देवाकडे गेलं तर त्याचं अस्तित्व राहू शकत नाही, त्याचं अस्तित्व शिल्लक राहत नाही. जसे अजून एक प्रमाण अपेक्षित होतं. देव पहावे अशी गेलो. गोविंद 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 गोविंद
मनाचं अस्तित्व राहू मग शकत गोविंद ते काय भेद नाही देवातया. म्हणून पहिल्यांदा देव पहावयाशी गेलो तेथे देवाची देवाची होऊन ये. म्हणून मन जर देवाकडे गेलं तर मनाचं अस्तित्व राहू शकत नाही. आणि तिसरं कारण मी तुम्हाला सांगितलं, या मनावरती अनादी कालापासून विषयाचे संस्कार पडलेले आहेत. अनादी संसार मायेच्या ठाई लहानपणापासूनच या मनावरती विषयाचे संस्कार पडलेले आहेत. बघा तुम्ही, एवढीस लेकर असू द्या, एवढीस आई त्याला अशी घेते म्हणते, तुला मामाची पोरगी बायको करायची म्हणते की नाही. जरा दमदर मोठं होऊ दे, कुणाची करायची हे पण सांगावं नाही लागणार. म्हणजे लहानपणापासूनच तुम्ही त्याच्यावरती संस्कार कशाचे केले, संसाराचे केले. आणि मग लग्न झाल्यावर जर त्याने बायकोचं ऐकलं तर दुःख कशाला वाटायला पाहिजे, आहे की नाही. त्याच्या लहानपणापासून तुम्ही त्याच्या डोक्यात बायको घातली आणि मोठं झाल्यावर त्याने जर बायकोचं ऐकलं तर त्यात त्याचा काही दोष आहे. विठाल बघा तुम्ही, किती असू द्या, या मनावरती जर आपल्यावरती विषयाचे संस्कार पडले तर हे मन संसारातून निघता निघता त्याला पुरे होतं. ते निघणं अशक्य आहे, पण ते नामस्मरणामुळं निघू शकतं. लक्षात घ्या, आपल्यावरती अनादी कालापासून हे विषयाचे संस्कार पडलेले आहेत. लक्षात घ्या. आणि म्हणून आपला मुलगा मोठा झाल्यानंतर बायकोच्या ऐकण्यामध्ये जातो, पण ते आपल्या मनाला आवडतं का, नाही आवडत, आहे की नाही. प्रत्येक बाईला असं वाटतं की जावई माझ्या मुलीच्या मुठ्ठीतच असला पाहिजे, असा मुठ्ठीतच असला पाहिजे, पण माझ्या मुलाने सुनाचं नाही ऐकलं पाहिजे, आहे की नाही. एका पोराचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर मी त्यांच्या आईला विचारलं, कसं काय चाललंय बंड्याचं. त्यावेळेस ती म्हणली, अहो काय सांगायचंय, त्याला काही लाज राहिली नाही, नुसता बैल झाला बैल. आणि म्हणलं जावई, जावई देव माणूस भेटला म्हणे, माझ्या पोरीचं सगळं काम ऐकतो, भांडी घासू लागतो, धुणं धुवू लागतो, दळण आणतो, म्हणून जावई कोण, देव माणूस. म्हणजे आपल्या मनाला आवडत नाही, हे विषयाचे संस्कार आहेत. लक्षात घ्या. आणि इतके माणसावरती हा विषय इतका गोड लागतो, कडू असताना सुद्धा. आणि सातत्याने आपण ह्या संसाराच्या विषयामध्ये असल्यामुळे ही विषयाची गोडी, एखाद्या गोष्टीची गोडी जर आपल्याला लागली तर ती आपल्याला आवडायला लागते. बघा तुम्ही, संसार कसा आहे, जर समजा विचार केला तर संसारामध्ये माणसाला घर कधी सुटत नाही. सुटतं का, नाही. माणूस घर कधीच सोडून जाऊ शकत नाही. माणूस घर सोडतो पण घर माणसाला सोडत नाही, असं म्हणाय काही हरकत नाही, आहे की नाही. संसारामध्ये कसं असतं बघा, जर नवरा बायकोची भांडणं झाली की भांडणं झाल्यानंतर हा म्हणतो आता बस, म्हटलं आता खूप झालं, म्हटलं तुझं तोंड पाहणार नाही, म्हटलं जातून गोसावीच होतो. ती म्हणते तुम्ही गोसावी झाल्यावर माझं कसं व्हायचं, मी कशी राहू. तो म्हटलं मी तरी कशाला जाऊ, माणच्या. म्हणजे इतके विषयाचे संस्कार आपल्यावरती पडलेले. आणि इथं कीर्तनात जर टाळ थोडासा चुकला आणि त्याला बोललं तर ते टाळ खाली ठेवून घरी जात. महाराज थोडं जरी बोललं तरी सहन होत नाही, पण बायको किती बोलू द्या, बायकोने बोललं तरी म्हणणार नाही, तोंडाने फटकळ आहे पण जपायला भारी. म्हणजे पांघरून घालतात, कारण ते विषयाचे संस्कार माणसावरती अनादी कालापासून तसे पडलेले. गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. विषय माणसाला गोड लागायला लागलं महाराज, आहे की नाही. आणि म्हणूनच या अनादी कालापासून या विषयामध्ये आपण राहिलो. मग परमार्थ करत असताना हा संसार सोडायचा का, अजिबात नाही. हा संसार सोडण्याची अजिबात गरज नाही. तर संसारामध्ये असं राहा, संसारी असावे असुनी नसावे, संसारी असावे असुनी
पण तुमच्यात संसार नकोय. संसारामध्ये कसं राहिलं पाहिजे, एक उदाहरण सांगेल मी तुम्हाला. संसारामध्ये कसं राहिलं पाहिजे, दह्यातल्या केसाप्रमाणे. बघा, दह्यातला केस काढायला जास्त कष्ट लागतं का? नाही, अगदी अलगत निघतो की नाही. आणि जेव्हा तो निघतो त्यावेळेस त्याला दही लागलेलं असतं ग, नसतं लागलेलं, अगदी शुद्ध धुतल्यासारखं आहे की नाही. असं संसारामध्ये राहिलं पाहिजे. पण आपण कसं राहतो संसारामध्ये, गुळाच्या भेळीला चिकटलेला मुंगळा आहे की नाही. तो मुंगळा तुटून निघतो पण निघत नाही, असं आपण संसारामध्ये राहतो आहे की नाही. म्हणून संसारामध्ये पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती. आपण कसं राहतो संसारामध्ये, तैसे असावे संसारी. आपण कसं राहतो, वाळलेल्या ज्वारीच्या बाजरीतला तो भाकरी जी असते वाळलेली, त्या वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीमध्ये जो केस असतो तो तुटून निघतो पण असं अलगत निघत नाही. मग त्याला जर तुम्हाला काढायचं असेल तर काय करावं लागतं, त्याच्यावरती असं थोडं पाण्याचा ओलावा द्यावा लागतो. आणि पाण्याचा ओलावा दिल्यानंतर मग ती भाकरी अशी नरम होते, अशी होते नरम. आणि मग त्या केसाला आपण अलगत काढू शकतो. तसं ह्या संसारातल्या मनाला देवाच्या चरणी जर आणायचं असेल तर त्याला भक्तीचा ओलावा द्यावा लागेल, त्याला सत्संगाचा ओलावा द्यावा लागेल, त्याला कीर्तनाचा ओलावा द्यावा लागेल. तेव्हा हे मन देवाच्या चरणाजवळ येईल. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी पडून येती, संसार व्यसनी पडून येती, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. मग हे मन देवा तुझ्या चरणाजवळ लावण्यासाठी मी खूप प्रयत्न केले, पण माझ्या प्रयत्नाने हे मन तुझ्या चरणाजवळ लागतच नाही, नाही का. माझे चित्त तुझे पायी, मग तूच आता काहीतरी कर. राहो ऐसे करी काही, आता तुम्हीच काहीतरी करा. मी खूप प्रयत्न केला ह्या मनाला तुमच्या चरणाजवळ लावण्यासाठी, पण माझं मन तुमच्या चरणाजवळ यायला तयार नाही. मग आता हे मन त्याच्या ठिकाणी लावायचं म्हटल्यावर काय करावं लागेल, तर त्या देवालाच विनंती करावी लागेल की माझं मन तुझ्या चरणाजवळ तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कशा पद्धतीने लागलं पाहिजे. महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात, उतरती वार्ता